पुण्यामध्ये शॉपिंगला गेल्यावरती जेवढी मजा वाटते ना, तेवढीच दुसऱ्या दिवशी सजा वाटते. म्हणजे इतकं बॉडी पेन होत होतं आणि इतके पाय दुखत होते ना. आता इथे सकाळी उठले, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं शॉपिंग करून आले होते. त्यामुळे उठायला लेट झालं. खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं. झोपता-झोपता 1 वाजले आणि आता इथे घेतला होता नाश्त्याची तयारी करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात दिवसभर माझी मागे खूप जास्त गडबड असणार होती. म्हणजे बरीचशी कामं मी म्हणते की पेंडिंग आता ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. तर आता इथे घेतली होती पावभाजी बनवायला. म्हटले दररोज चपात्या बनवून कंटाळा आलेला आहे. तर आज पावभाजी करावी. तर इथं पहिला कुकर लावून घेतला. त्याच्यानंतर बाहेर गेले. बाहेरचे कपडे वगैरे धुवून घेतले. तोपर्यंत भाज्या शिजून झाल्या होत्या आणि आता इथे पावभाजी सुद्धा करून घेतली. हे सर्व आवरलं. आर्वीची एक्झाम चालू आहे. आर्वीच्या स्कूलचं सर्व आवरून दिलं. त्याच्यानंतर माझं मला स्वतःचं सुद्धा आवरायचं होतं. ते सर्व आवरलं. इथे नाश्ता केला सर्वांनी आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे सासूबाई नाही घरी. त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडलेली आहे, त्यामुळे ते त्यांना बघायला गेलेले आहेत. आणि आता इथे दुपारच्या टाईममध्ये आले होते हॉटेलवरती शूट करायला. हे बघा हॉटेलची शूट माझं असं असतं. इथलं शूट झालं 1-1.5 तास तिथेच गेला माझा. त्याच्यानंतर आर्वीला स्कूलमध्ये घेऊन आता डायरेक्टली घरी आले. आल्यानंतर म्हटले चला ठेवून देण्या अगोदर इथं तुम्हाला माझी शॉपिंग दाखवावी. कारण एकदा ठेवून दिलं की होणार नाही आणि ब्लॉग व्हिडिओ बनवणं माझ्याच्याने शक्यच झालं नाही. तर अशा डेली वेअरसाठी साड्या वगैरे आणल्या होत्या. आर्वीसाठी ड्रेस आणले होते आणि त्यातल्या त्यात म्हणसाल तर त्यांची खरेदी जास्त होती आणि मला माहिती आहे की जेन्ट्सची खरेदी पाहण्यामध्ये तुम्हाला काही फारसा इंटरेस्ट नसणार आहे, जसा मला काही नसतो. तर त्यामुळे ते काही दाखवत बसले नाही. पण शॉपिंग त्यांची जास्त होती आणि मी माझ्यासाठी नॉर्मल 2 ड्रेस घेतले. फार काही खरेदी केली नाही. 1 मिनिटामध्ये एवढंच बसत होतं. त्यामुळे चला आजची शॉपिंग इथंच संपवते आणि ब्लॉग पण संपवते. बाय बाय.